मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कर्जत तालुक्यामधलं छोटे टाकवे या ठिकाणी आपण आलेले आहोत। हे छोटे टाकवे या गावात आल्यानंतर बजरंगबली हनुमंताचं देऊळ आहे आणि त्याचबरोबर निसर्गरम्य असं वातावरण। या परिसरात येत असताना तर कधीतरी पटकन एखादा कोंबडाही आरवतो, तर कधी चालता चालता समोरून म्हशी सुद्धा पास होतात आणि दुधाचा व्यवसाय बरेच जण आपला रोजगार म्हणून करत असतात। सासरचं नाव या माऊलीचं दिव्या दिनेश पालकर, तर माहेरचं नाव सपना भरत काळोखे। या माऊलीला आज आपण बोलतं करणार आहोत। क्या उखाणा? आजचा दिवस आहे खूप भारी। दिनेश रावांचे नाव घेते, आदेश भाऊजी आले माझ्या घरी। काय सांगतो? हो हो, चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। नमस्कार। द्या ओळख करून। ह्या माझ्या आजी। नाही नाही, भांडायला कोणीच नाहीये घरी आमच्या। ते का म्हणतात होय 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 म्हणून? ते हसतात मला, फक्त तेच आहेत ना एकटे। पण कसं होते हे दोघे? आता खरं सांगा। ताई शांत होती, मी मारली तर ती गप्प बसून रडत होती, पण हा मला मारायचा। कशी मारामारी करायची तुम्ही? वस्तूवरून भानगडी व्हायच्या। एक वस्तू आली का मग तिघांची भांडण व्हायची आणि मग त्या वस्तू मग आपण बोलत जाऊ दे, तुम्ही लहान आहेत मग ती तुम्हाला घ्या, मला नसले तरी चालेल। मग आता ह्या दोघांचे मग त्या दोघांना मग ते खुश व्हायचे, मग आपण एक साईडला गप्प बसायचं। ताई आमची शांत, प्रेमळ आणि समजूतदार होती। ते मला आत्ता समजते, कारण मी आत्ता मोठी झाली ना। दुसरे काही भांडण वगैरे नव्हती करत, माझी चिम्मीच तिला मारत होतो ती। पण मग तुमच्यामध्ये लग्न तुमचं आधी झालं? नाही, दोघींचं बरोबर झालं। दोघींचं एकाच वेळेला झालं? पण मग लग्न करून दोन्ही ताई जेव्हा जायला निघाल्या, काय दादा काय स्थिती होती तेव्हा? म्हणजे एक बहीण असली तरी वाटते आपल्याला का बहीण आहे म्हणून आदर असतो एक प्रकार। आपल्याला वाटतं का बहीण गेली तर कसं वाटतं, कसं नाही, एकत्र खेळलो बिलो आपण, आठवणी रे राहिल्या।
म्हणजे सासरी जायला निघाले तेव्हा तेव्हा तो छोटा होता. जाम छोटा होतो. लहान होता, खूप लहान होता. तेव्हा असेल 12 वर्ष. 12 वर्षाचा. बरं, तुझं आता लग्न झालं? शोधतोयस? नाही. नाही. काय खुश झाला बघ. नाही, असं काय नाही. मग आता तुमचं सासर कुठे? वेणगाव. वेणगाव. हो. मग पाठवणीचा दिवस असतो काय आई, तो दिवस फार जड झाला असेल कारण दोन्ही मुलगी एकदम निघाल्या सासरी खूप जायला. रडत होती ती. होय ना? तिला आठवण येत असेल म्हणून भरपूर रडली होती घरामध्ये जाऊन. आणि तुम्ही? आम्ही पण भरपूर रडलो. जायच्या टायमाला आपण रडतोच ना, सासरी असं जायचं. का रडता तो? मला जरा प्रश्न आठवण आहे. येते ना, आता आपण जे केलेलं आहे ते आपल्याला आठवण येते. काय काय आठवतं? म्हणजे मम्मीने ओरडायची आमच्यावरती काही नसेल काम केलं तर, असं ते सगळं आठवायचं. मम्मी आपल्याला म्हणजे सगळं व्यवस्थित पण तीच करून द्यायची आपल्याला. आपण आठटी पण मम्मीकडेच म्हणजे आईंकडेच करायचो ना आपण, मला हे पाहिजे ते पाहिजे असं. म्हणजे ते सगळी आठवण आपल्याला जाताना सगळी आठवण राहते. मग जाताना ते रडू पण या आजूबाजूची जी घरं आहेत सगळी मंडळी आहेत ती इथलीच आहेत? हो, सगळे इथलेच आहेत. मग काय सांगणार शेजारच्या पाजारच्यांबद्दल? कशी आहेत सगळी लोक? सगळे मस्त आहेत. माझ्यासाठी त्यांनी आता तुम्ही येणार आहेत ना, तर रात्रभर त्या 2 मुलींनी माझ्यासाठी खूप केलं. काय केलं? म्हणजे ते कसं करायचं तिने मला खूप म्हणजे हे केलं. प्लॅनिंग सगळं प्लॅनिंग करून घेतलं. म्हणजे आपण घाबरतो ना पहिल्यांदाच, आपण बोलणार काय बोलणार कसं बोलणार. तुम्ही कशाला? मी घाबरायला पाहिजे ना. मग ही काकांची मुलगी? हा, चुलत काकाची. नमस्कार. तुम्ही काय काय सल्ले दिले म्हणे कालपासून क्लास घेतला? तिने मला भरपूर म्हणजे कसं राहायचं कसं बोलायचं असं सांगितलं व्यवस्थित. सगळं शिकवलं तिने सांगितलं. काय काय बोला आता. नाव कसं घ्यायचं, सजावट वगैरे तिला तिनेच बनवली. सगळे रांगोळी विंगोळी तिनेच काढलं सगळं. म्हणजे उद्या असं आपण घाबरणार नाही. म्हणजे तिने आपल्याला आधार दिला, हो उद्या काय होऊ शकत नाही, होईल व्यवस्थित. का पण मला सांगा, का राक्षस येणार होते? राक्षस नाही येणार. मग कशासाठी एवढं आजूबाजूची सगळी शक्ती उभी केली होती तुम्ही सगळे? हा, का आम्ही काय डेंजर आहोत? हो, डेंजर नाहीये. हो बघा. हो, डेंजर नाहीये. बोला काय हो, कसा स्वभाव आहे? आधी ताई तुम्ही सांगा कसा आहे स्वभाव तिचा. ती आली की पहिला आवाज येणार आमच्या घरी. काय दादा, काय कसं वाटतंय आज? मस्त वाटतं. ताई माहेरी आली आहे होय ना? वर्षात किती वेळा येते? वर्षात आता सांगू शकत नाही किती इथेच असता की काय? नाही, काही प्रॉब्लेम झाला तर कोण आजारी विरत झालं का मग येते. मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर आमचा दुधाचा व्यवसाय. दुधाचा व्यवसाय? म्हशी आहेत. म्हशी आहेत? किती आहेत? 2 म्हशी आहेत, 2 बैल आहेत. अरे वा 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 वा. आजी काय म्हणते? आजी सांगा नातीबद्दल बोला. माझी नात चांगली आहे. कधी माझी याने केली नाती. जावं पण चांगलं आहे. अगदी त्यांचं मस्त चाललंय. वा वा. चला, आजीने पण आशीर्वाद दिलेला आहे. एक छोटासा खेळ आहे. एक आम्ही घरामध्ये सोन्याची नथ लपवून ठेवली आहे. ती कुठे लपवून ठेवली आहे ते ठिकाण ताईला सांगणार. मग ताईने चित्र काढायचं आणि चित्र काढून तुम्ही ते ठिकाण ओळखून ती सोन्याची नथ 1 मिनिटात घेऊन यायची. हा जर खेळ 1 मिनिटात पूर्ण केला तर तुम्ही आज ताईला सोन्याची नथ बक्षीस मिळवून देणार आहात झी मराठीकडून. बोलायचं नाही. वेळ सुरू झाली. लवकर. द्या दादा, सोन्याची नथ ताईला द्या. अभिनंदन. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. जावई बापूंचं स्वागत आहे. कुठे असता राहायला तुम्ही? मोठे वेणगाव. कोण कोण आले सासरचा आज? मी आलो, आई बाबा भाऊ. आई बाबा भाऊ. आणि बालपण तुमचं सगळं तिकडे गेलं? हो, तिकडे. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे आई बाबा शेती करायचे. तुम्ही कधी केलंय शेतात काम? हो, अजून पण करतो. काय सांगता? काय करता शेतामध्ये? आत्ता भात शेती लावली. तुम्ही? हो, जाते पाठी. पाटणं कशाला? लक्ष ठेवायला नाही, मग? शेतामध्ये पण जाते. तुम्ही काम केलंय शेतात? इथे पण केलंय? इथे नाही केलं. माहेरी नाही केलं? सासरी करता? सासरी करते. मग काय काय केलंय त्याच्यात? लावणी केली? हो, लावणी केली. तुम्हाला येते? लावता. हा, येतं. येतं आता? हो. काय चेहरा तिकडे बघा खुललाय. त्याच्यावरच कळलं मला नाही येत आहे ते. ते का हसले एवढे? काय माहित का हसले? काय हो, का हसले? सांगा, खरं सांगा, का हसले? नाही ना, बोला. जावई बापू बोला, का हसले? कारण आम्ही माणसं घेतो शेतावर कामाला. अरे ह्या म्हणाले मी लावते सगळे भात म्हणून. आणि जेव्हा ते भात पिकतो ना
तेव्हा एक वेळा आलेली. एकदा. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष. 9 वर्षात. 9 वर्षात एकदा गेल्या. मला वाटलं जवळजवळ रोज या जाऊन भातांची लावणी करतात की काय. लग्न कसं जमलं? लग्न ते बघायला आले होते मला. कसं काय काय हो, कसं आमचे काय? मामा आहेत ना, त्यांची बहीण इथे दिलेली टाकव्यामध्ये, त्यांनी जमवलं. तुम्ही इकडे आले होते हा, त्यांनी हे त्यांच्याकडे गेले सासरे, आणि मग ते आमच्याकडे आले. आणि मग लगेच जमलं. मग लग्न बघण्याचा कार्यक्रम झाला कधी? लग्न झाल्यानंतर आपलं जमल्यानंतर, ते आल्यानंतर. आणि मग तुम्ही भेटले होते तेव्हा? तेव्हा ना भेटलो, मग कधी भेटले? नंतर भेटलो. एकदा बघून दिसतंय, गेलो. डोळ्यात दिसतंय एकदा तुमच्या. बघून गेलो, हा. त्याच्यानंतर भेटलो. कुठे? इथे घरीच. अच्छा, मला वाटलं बाहेर भेटले होते. नाही, नाही, बाहेर. घरामध्ये. 9 वर्ष तुम्ही अशा शांतच आहात का घरात? काय हो, कसा आहे स्वभाव? स्वभाव शांत पण आहे, थोडा गरम पण आहे. स्वभाव गरम आहे? अरे हो की नाही? एवढा गरम नाहीये माझा. मग ते का म्हणतात गरम आहे म्हणून? एवढा स्वभाव माझा गरम नाहीये. नाहीये? तेवढा प्रेमळ पण आहे स्वभाव माझा. काय हो, प्रेमळ पण आहे? हो. मग हे नाही सांगितलं तुम्ही. 9 वर्षात काय सांगणार वहिनींबद्दल? तुमच्यात काय बदल झाला या 9 वर्षात? आमच्यात तरी कसं माहिती का, आत्ताच्या मुली घरातलं काम, शेतीचं काम करायला मागत नाही. ही करते, म्हणजे आपलं मशीनचं वगैरे. मी नसतो घरी तेव्हा करते सगळं. करते? ह्याच्या आधी आई करायची, बाबा करायचे. पण करता तुम्ही? हो हो ना. हो. मग चांगलं आहे ना. कशाला आता तुम्ही रडाल असं वाटतंय मला. सासूबाई सांगा सुनेबद्दल. हॅलो. हॅलो, हा बोला. मला वाटलं फोन लावताय का काय? सुना माझ्या 2 आहेत, पण एकदम छान आहेत. आणि काय बोलत नाही मला, काय नाही. हा, आणि पोरे माझे 2 जण आहेत, ते पण बाहेर कामाला जातात. मग आम्ही तिघीच घरामध्ये असतो. अच्छा. आणि त्या सगळा करून आम्हाला खायला घालतात. अरे वा. हा. म्हणजे सुना चांगल्या आहेत? हा, एकदम भारी आहेत. एकदम भारी आहेत? हो, म्हणजे आम्हाला काय बोलतच नाही अजिबात. अरे वा. काय हो? नाही, आम्ही बोलतो असं नाही. हा? बोलतो एकदम छान आहेत. होय ना. हा. पण तुमचं काय म्हणणं आहे, बोलता? म्हणजे एवढं नाही बोलत. म्हणजे आपण सगळं बोललो ना, आपण थोडं थोडं आपण बोलतो, जास्तच नाही बोलत आपण. पण होतं थोडं. ते प्रत्येक घरात होतच ना, ते व्हायलाच पाहिजे. हो. पण सासूबाई बघा, आज तुमचं कौतुक आणि करताय. जरी आमच्या सुनाला होतं तरी आम्ही बाहेरची कामं करून घरातले कामं केल्यात, दोघाही पण. आणि आम्हाला म्हणजे असं कंटाळा कधीच नव्हता. आधी भांडलो पण नाही आम्ही कधी, दोघं पण. अरे वा. सगळी कामं केल्यात आम्ही. बाहेरून गावता आणायचे, त्यांना खायला घालायचा, भरपूर कामं केलेली आहेत आम्ही. पण आता आम्हाला आराम आहे, आम्ही आता काही काम करत नाही. सासरे बुवा सांगा. 2 सुना आहेत, पण असून खेळून आहेत. जाऊबाई कुठल्या तुमच्या? हे बोला. जाऊ माझी शांत आहेत, त्या मोठ्या आहेत, पण माझीच त्यांच्यावर जास्त दादागिरी असते. हो, खूप दादागिरी करतात. म्हणजे तुम्हाला? आमचे असं कधी जावांचं मस्करीमध्ये. नसतं. आम्ही जावांसारखं नाही कधी राहत. त्या मला बहीण नाहीये, मला 2 भाऊच आहेत, मी त्यांना बहिणीसारखी समज. तुमचं कुठे माहेर? आरडे. आरडे, वांगणी जवळ. काय झालं, डोळ्यात पाणी का आलं? माझ्या डिलिव्हरीच्या टायमाला माझ्या सासूने आणि त्यांनी खूप केले. माझ्या मम्मीला काम नव्हतं तेव्हा सासूबाईंनी, त्यांनी आणि नंदेनी खूप केले माझ्यासाठी. जितकं एका बहिणीने करावं ना, तितकं त्यांनी माझ्यासाठी केले. मी हॉस्पिटलमध्ये होती तर डबे वगैरे सगळं पोचवायच्या त्या. आणि मी आताही कुठे बाहेर गेली ना, तरी पण माझ्या मुलीला वगैरे खूप सांभाळतात त्या. एवढं आहे बघा जाऊबाईंना. हा? आमचं म्हणजे भांडणं होतात असं कधी, पण इतकं म्हणजे असं रुसवा नाही कधी दोघींच्यात. तेवढ्या पुरता भांडण होतं. दिराचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? वहिनी आमची एकदम शांत आहेत. शांत आहे? त्यांचा आवाज सेम आहे, कधीच बाहेर आवाज येत नाही. कारण तुमचा मोठा आहे ना. तुम्ही आरडेवरून आलेले असल्यामुळे तुम्ही आरडे ओरडे तुमचे चालूच असतात. 2 जणांचे काय बोलतात ना, ते 2 जण कधी समजतच नाही. दोघांचा पण आवाज एकदम स्लो आहे, काहीच समजत नाही दोघांचं. दोन्ही जाऊबाईंच्या डोळ्यात पाणी आलं लगेच. एवढं जावा बघा, बहिणी सारखं प्रेम करतात. मी जाऊबाई जाऊबाई, आहे तिची. हा. खूप चांगली स्वभाव आहे तिचा, खूप प्रेमळ आहे. मला तिची कुठली वस्तू आवडली, मी तिला बोलणार दिव्या ही वस्तू छान आहे, लगेच ती पाठवून देणार मला घरी कोणाबरोबर. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे असलं की तुम्ही आवडली मला सांगता वस्तू छान तिची. आहे. अगं ही छानच वस्तू वाटते ग, हा. साडी छान आहे, लगेच ती मुलाकडे पाठवून देणार. हे बरं आयडिया जाऊबाई केली तुम्ही हे घाला. जाऊबाईने बरं टेक्निक केलं. एखादी वस्तू आवडली की मागतात. मग लगेच मागायचं. खूपच प्रेमळ स्वभाव आहे तिचा. जसं जाऊबाईंचं आणि काहीच आमच्या नाही. आम्ही friendly सगळ्यात जावा खूप छान राहतो. आणि सगळ्यात मोठी मी आहे, त्यामुळे कुठल्या कार्यक्रमात माझी दादागिरी जास्त असते. कळतंच मी आहे. बोलणार कामं तुम्ही करा, मी बसून राहते, तुम्ही सगळे कामं आवरा, मग त्या करतात, काही बोलत नाही. खूप चांगली आहे
स्वभाव खूप चांगला आहे. नणंदबाईंकडे द्या जरा. ज्या टायमाला तिची डिलिव्हरी होती त्या टायमाला तिने मला भरपूर आधार दिला. का तर माझ्या पायात गोळा आलेला त्या टायमाला तिने भरपूर म्हणजे भरपूरच हे केलं. जसं का मोठ्या बहिणीसारखं तिने मला हे केलं. कुठे असता तुम्ही? वेणगावमध्येच. बरं तिथल्या तिथे सगळे फिरताय. काय हो केवढं कौतुक चाललंय. हो. कसं वाटतंय आज ऐकून आपल्या बायकोचं कौतुक ऐकून कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. आज एक छोटासा खेळ आहे, तो खेळ पूर्ण करायचा. मी 5 वस्तू वाचून दाखवणार, त्याच क्रमाने तुम्ही घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची, मग दुसरी आणायला जायचं. 5ही वस्तू जर तुम्ही त्याच क्रमाने 1 मिनिटात आणल्या तर या माऊलीला आज तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया 1 मिनिटात खेळ पूर्ण करणार का? तुम्ही सगळे त्या वस्तू लक्षात ठेवू शकता, पण त्याच क्रमाने वस्तू सांगा म्हणजे ते घेऊन येतील. आणि बघूया बक्षीस मिळवून देणार का. वस्तू आहेत पेरू, कुकर, टोमॅटो, टोप आणि पेपर प्लेट. वेळ सुरू झाली, लवकर. 5 10 मांडीवर आहे ना कुकर. 15 सेकंद झाली. 20 सेकंद झालेले. 30 35 45 6 5 4 3 2 1. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला आज त्यांनी मिळवून दिलेला आहे. आणि आता लहानपणी खूप मारामारी केलेल्या 2 बहिणींमध्ये आज पैठणीचा खेळ रंगणार आहे. तेव्हा मला बघायचं आहे तुम्ही पैठणी घेऊन सासरी जाणार की त्या ताई पैठणी घेऊन सासरी जाणार. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू दे हीच प्रार्थना करूया. कोण पैठणी जिंकणार ते आत्ता ठरणार. इथे 10 20 आणि 50 असे लिहिलेले हे 3 टप्पे आहेत एका स्टँडला. आणि हे जे पाऊच आहेत छोटे छोटे ते इथून टाकायचे आणि ते जाऊन त्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजेत. 10 संधी दोघींनाही. आणि 10 संधीमध्ये सर्वात जास्त गुण ज्या मिळवणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया काय होणार या खेळात. 20 आहेत तिकडे. दहा 20 50. एकच आहे आता संधी. हो उपविजेत्या ठरल्या सपना वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाण. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुप्रिया वहिनी, त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी जाताना ताई आता तुळशी वृंदावन आपल्या आईकडे देणार आहे. या दोन्ही कुटुंबांना आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. उद्या होळी आहे आणि रंगपंचमी. होळी आणि रंगपंचमी हे दोनही सण साजरे करत असताना स्वतःची काळजी घ्या.
आनंदात सण साजरा करा. आपल्या आनंदाबरोबर दुसऱ्याला दुःख होणार नाही याचीही काळजी घ्या. हसत राहा, आनंदात राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.